अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवायच्या. तर मला ही एक कामगिरी मिळाली की ते वरची पोस्ट आहे. ज्या दिवशी ॲक्शन होते त्या दिवशी माझी पत्नी आमच्या घरातच आमचं ऑफिस वगैरे असतं एक बाजूला दुसऱ्या बाजूला होते आणि आम्ही गप्पा मारत 12-12:30 माझी मुलगी पण होती. माझी आर्ग्युमेंट भांडण करत होती. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी टी व्हीवर आलं तर ते माझ्या हे तर आपल्या इथे झालं. त्याच्या आईला त्यांनी पत्र लिहिलं की आई मी म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे त्याच्यामुळे की उद्या बहुतेक मी स्वर्गात असेल. आपण आपल्या देशासाठी लढतो. तर कोणी कसं काय म्हणू शकतं की भारत तेरे तुकडे होंगे. आणि म्हणजे आपण तुकड्यासाठी लढतो की आपण एकत्रीकरणासाठी लढतो. त्याने खूप ब्लड निघायला लागलं आणि ते त्याचा पूर्ण चेहरा झाकाला. आणि तो बंकर खूप दूर होता आमच्यापेक्षा एक इकडे आणि तो जवळपास 60-70 फुटावर. नमस्कार, मी निनाद देशपांडे. रोलिंग स्कोपचा नवीन सेगमेंट विचार 360 मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. काय ना मंडळी, आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक गोष्टींना महत्त्व देतो, पण जेव्हा प्रश्न येतो सीमेवरील किंवा आपल्या मातृभूमीच्या सुरक्षेचा, तेव्हा काही मोजके वीर आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्या मातृभूमीसाठी अर्पण करतात. आज आपल्या स्टुडिओमध्ये अशाच एका पराक्रमी व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्याची संधी, रादर मान मला मिळालाय. या व्यक्तिमत्वानं 1979 पासून तब्बल 40 वर्ष भारतीय लष्करामध्ये सेवा बजावली आहे. त्यातच त्यांनी अनेक ऑपरेशन्समध्ये ॲक्टिव्ह सहभाग सुद्धा नोंदवलाय, जसं की कारगिल वॉर्स, उरी द सर्जिकल स्ट्राईक आणि अजून बरंच काही. या भारतीय सैन्याच्या 40 वर्षाच्या अविस्मरणीय सेवेत त्यांनी हिमालयाच्या बर्फाच्छादित सीमेपासून ते कारगिलच्या रणांगणापर्यंत धैर्य आणि नेतृत्वाचा अद्भुत इतिहासच घडवलाय असं म्हणायला हरकत नाही. जे आहेत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर सर. PVSM परम विशिष्ट सेवा मेडल, UYSM उत्तम युद्ध सेवा मेडल, AVSM अतिविशिष्ट सेवा मेडल, SM बार म्हणजेच सेना मेडल त्यांना 2दा मिळालंय, VSM विशिष्ट सेवा मेडल रिटायर्ड. असे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर सर यांचं मी आपल्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद सर. आपण बोलताना सुरुवात तुमच्या लहानपणापासून करूयात. म्हणजे आम्हाला असं ऐकायला आवडेल की आर्म फोर्सेसमध्ये ना 3 महत्त्वाचे डिव्हिजन्स आहेत. आर्मी झालं, नेव्ही झालं, एअरफोर्स झालं. तर तुम्हाला आर्मीच निवडावं असं का वाटलं? याच्या हे सांगायच्या आधी मी माझी थोडीशी पार्श्वभूमी सांगायची वाटतं. नक्कीच. आणि त्याच्या आधी पण असं सांगायचं वाटतं की इथे आपण पुण्याला पॉडकास्ट करत आहे आणि पुण्याची भाषा म्हणजे अस्सल पुणेरी मराठी. आणि मला सांगायचं वाटतं की मी विदर्भातला आणि विदर्भातली मराठी भाषा म्हणजे पुणेरी म्हणतात की भाषा कोणती आहे, विदर्भ नाहीच आहे. पण तरी असं असतं की पुणेरी लोक खूप लार्ज हार्टेड आहेत, खूप मोठे असतात म्हणा. आणि मग ते मला नक्की माहीत आहे की ते ह्या माझी वऱ्हाडी मराठी ती सामावून घेतील. आणि त्यामुळे मी सांगतो, जसं सांगितलं मी विदर्भामधले आहे. आणि मी माझे वडील सामान्य शेतकरी होते आणि आम्हाला काही गंध पण नव्हता काय असते आर्मी, काय असते नोकरी, काय असते. कारण की माझं खेडं असं सातपुड्याच्या पायथ्याशी. म्हणजे त्या काळची परिस्थिती सांगायचं म्हटलं म्हणजे लहान 3ऱ्या-4थ्या वर्गात आम्ही जेव्हा शिकायचो तेव्हा आम्ही काही शूज पाहिले नव्हते. आमच्या गावात इलेक्ट्रिसिटी नव्हतीच, बसेस नाही, सायकल नाही. ह्या आम्हाला सगळ्या नवीन गोष्टी होत्या. आणि सगळेजण एका प्रकारे सगळे न घातले, एक वर्षातून एक ड्रेस मिळायचा आम्हाला दिवाळीच्या दिवशी. अशा स्थितीतले सगळेच जण, सगळ्या शेतकऱ्यांची मुलं. तर मग मी इथे कसा काय आला आर्मीमध्ये, मग तेही अधिकारी म्हणून कसं काय आलं. आणि आमची सगळ्यात मोठी महत्त्वाकांक्षा तेव्हा असायची की मास्तर बनायचं, टीचर. दॅट म्हणजे असं झालं म्हणजे इट समथिंग लाईक राष्ट्रपतीसारखे झालेले सगळ्यात मोठी. तर ती आमची महत्त्वाकांक्षा होती. पण हे मग कसं काय झालं, तर त्या काळात जर तुम्ही पाहिलं की 4थ्या वर्गानंतर एक जिल्हा परिषदची स्कॉलरशिप असायची. त्यांनी त्यामध्ये परीक्षा असायची आणि ती म्हणजे गावाच्यासाठी खूपच मोठं गोष्ट. म्हणजे कधी त्याने भूतो भविष्याती असं झालेलंच नव्हतं की कोणी स्कॉलरशिपमध्ये पास झालं आहे. तर मी थोडासा अभ्यासात हुशार होतो, म्हणजे शिक्षकांचं मानाने. मग ते म्हटलं आमच्या विदर्भ भाषेमध्ये हे पोट्ट बरं आहे, याला शिकवा. तर माझ्या वडिलांना सांगितलं की रामराव तू याला स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसव आणि आपलं नाव होईल आपल्या गावाचं. म्हणजे म्हटलं ठीक आहे.
मग त्याच्यात त्यांनी माझा अभ्यास घ्यायला थोडं सुरू केलं. आणि तेव्हा एक सर्क्युलर आला होता सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षेचं. तर माझे हेडमास्टर म्हटले की आपण असं करू की या परीक्षेला ह्याला बसू, म्हणजे मग स्कॉलरशिपची तयारी होईल. म्हणजे स्कॉलरशिप वॉज मेन आणि हे दुय्यम होतं. तर असे मग मी बसलो. पहिल्या वेळेस गावाच्या बाहेर पडलो, बस पाहिली, म्हणजे वयाच्या 9 वर्ष असताना लाईट पाहिले, म्हणजे सगळं चक्काचौंध करणार असं जीवन पाहिलं. आणि फॉर्च्युनेटली 2 परीक्षा लागोपाठ एक पोळ्याला आणि एक दिवाळीला 1967 साली पास झालो. आणि 68 साली मी सातारा सैनिक स्कूलमध्ये प्रवेश केला साताऱ्याला. आणि असे होतं की तेव्हा साताऱ्याला जायला माझ्या गावापासून 3 दिवस लागायचे. बापरे. ते माझे वडील जेव्हा मला सोडायला आले तेव्हा ते शेवटी त्यांनी धीर सोडून दिला. म्हणे नाही, कारण की 9 वर्षाचं होतो मी. आणि म्हटलं चला नको बाबा, याला नको टाकायला इतक्या दूर कशाला. पण मी म्हटलं नाही, मला इथं राहायचं आहे. आणि मग तिथे राहिलं. आणि तिथून माझ्या पूर्ण जीवनाचा प्रवास बदलला. कारण की सातारा सैनिक स्कूल एक अशी संस्था आहे की तिच्यासारखी संस्था तेव्हा तरी महाराष्ट्रात दुसरी नव्हती. आणि आमचं पूर्ण जीवन घडवलं. आणि तिथूनच मग ते आम्हाला NDAसाठी तयार करायचे. आणि आमचे प्रिन्सिपल जे होते ते आर्मीतले होते. आणि साहजिक आहे त्यांना बघून म्हटलं आपण असंच बनायला पाहिजे. म्हणूनच आर्मी या क्षेत्राची मी निवड केली. क्या बात आहे, क्या बात आहे सर. म्हणजे आत्तापर्यंत जो तुमचा प्रवास ऐकला लहानपणापासून आत्तापर्यंत खूपच स्ट्रगल, म्हणजे विविध क्षेत्रामध्ये सगळ्यांनाच स्ट्रगल असतं. हे पण एक प्रकारचं स्ट्रगलच म्हणायला लागेल. पण कुठेतरी ती तुमची आवड होती किंवा महत्त्वाकांक्षा होती. तुम्ही म्हणताय तसं की पहिले मास्तर बनायचं होतं, पण नंतर मग तुम्ही इकडे आर्मी ऑफिसर्सला पाहिल्यावरती त्यांच्यासारखं बनावं असं वाटलं. फारच सुरेख प्रवास सर. आणि शेवटी तुम्ही इथपर्यंत आलात. सो फार छान वाटतंय सर. सातारा सैनिक स्कूलचा तुम्ही आत्ता उल्लेख केला, तर त्या स्कूलनी तुम्हाला आय थिंक सगळंच दिलंय, पण तरी त्यातल्या त्यात लक्षात राहणाऱ्या गोष्टी कुठल्या ज्या आजही तुमच्या सोबत आहेत? हे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की म्हणजे आमचे ॲल्युमिनाय बघितला तर आमच्या शाळेत मोस्टली सगळ्या क्षेत्रातले लोक होते. म्हणजे एअरफोर्सचे चीफ होते ते आमच्या स्कूलमध्ये होते. 1962मध्ये जॉईन झालेले. इव्हन तुमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये राकेश रोशन आमचे सिनियर होते, आमच्या स्कूलमध्ये होते. डायरेक्टर मुकुल आनंद, तुम्ही ऐकलं खुदा गावाचा डायरेक्टर असेल, तो हा माझा सिनियर होता. म्हणजे अशा विविध, आणि पॉलिटिशियनचे मुलं रजनी पटेल वगैरे यांचे सगळे, तर विविध क्षेत्रातली मुलं असले होते. आणि त्यांच्याकडून आम्हाला भरपूर काय काय शिकायला मिळालं. म्हणजे आम्ही जसे रॉ होते, जसं मी सांगितलं, मी शूज कधी पाहिलेच नव्हते स्कूलमध्ये जाईपर्यंत. मग स्कूलमध्ये झाल्यावर शूज कसे घालायचे, म्हणजे डाव्या पायात कोणता, उजव्या पायात कोणता, इथपासून आम्हाला त्याने शिकवलं. म्हणजे आम्हाला जे एकदम गावातले रॉ मुलांना पासून एकदम पॉलिश करणं हे सगळ्यात मोठं ते स्कूलने केलं. जे खालच्या, आपण म्हटलं असं नाही म्हणत, आपण कल्चरली नाही, पण तसं जरी आपण प्रोग्रेसमध्ये पाहिलं तर आम्ही जवळपास खालच्या स्टेपवर होतो. तिथून वरच्या स्टेपवर आणायला ह्या स्कूलने आम्हाला मदत केली, सगळ्यात मोठी गोष्ट. आणि दुसरी त्यांचं बघून त्यांना काय काय येतं, मग आपणही त्यांच्याशी कॉम्पिट करायला पाहिजे. तर हे जे होते कॉम्पिटिशनची, ती भावना शिकलो. आणि स्वतः काय चांगलं करायचं, त्यांना बघायचं, त्यांच्यासारखं पण त्यांच्यापेक्षा पण चांगलं व्हायचं. फिजिकली, ड्रॅमॅटिक्समध्ये, इलोक्युशन्स, डिबेट, क्विज कॉम्पिटिशन, गेम्स, स्पोर्ट्स, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे शिकलो. आणि कम्प्लीट ऑलराऊंड डेव्हलपमेंट या स्कूलमध्ये झाली. इनफॅक्ट असं म्हणायचं इथे बालमनाचे कणखर घडवण या शाळेत होते. आणि आतापर्यंत आमच्या शाळेचे जवळपास 1000पेक्षा जास्त विद्यार्थी आर्म फोर्सेसमध्ये ऑफिसर्स आहेत, तिन्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये. तर त्या ह्या सगळ्या गोष्टी त्या माझ्या शाळेमुळे मी शिकलो. क्या बात आहे सर, क्या बात आहे. म्हणजे व्यक्तिमत्व विकास किंवा तुमची पर्सनल लाईफ डेव्हलपमेंटची सुरुवातच तिथनं झाली आणि तिथनं तुम्ही पुढे कंटिन्यू झालात. सर फारच छान वाटलं हे ऐकून. सर आपण आता पुढे जाऊयात. तुमच्या करिअर, म्हणजे करिअरच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी म्हणजे फील्डवरती तुम्ही अनुभवलेल्या आहेत किंवा तुमचा ॲक्टिव्ह सहभाग त्याच्यामध्ये होता, ज्याच्यामध्ये पहिलाच द्रास किंवा कारगिलचा उल्लेख हा कायमच केला जातो. आणि तसंच उरीचा जो सर्जिकल स्ट्राईक होता त्याचे मास्टर माइंडच तुम्हाला म्हटलं जातं. तर त्या 2 मुख्य अनुभवांबद्दल आम्हाला सांगाल का? 40 वर्षाचा प्रवास हा खूप लांब प्रवास आहे. त्यामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या की त्या अशा सांगाव्याशा वाटतात. पण आपण सगळ्यांना अशा गोष्टी सांगू, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एखादी जर गोष्ट घेतली तर ते मला वाटतं एक उदाहरण झाल्यासारखं आहे. मी बऱ्याच शिकलो गोष्टी आणि त्याच्यामुळे मी स्वतःला इम्प्रूव्ह पण करत गेलो. आणि जसं पाहिलं, जेव्हा मी सेकंड लेफ्टनंट, आता 20 वर्ष असताना मी नोकरीमध्ये आलो,
तर सगळ्यात पहिले माझी पोस्टिंग तवांगमध्ये होती. तवांग नॉर्थ ईस्टमध्ये, तेव्हा त्या आपण नेफा म्हणायचो त्यांना, आज अरुणाचल प्रदेशमध्ये. तर चायनीज बॉर्डर म्हणजे तिबेट बॉर्डर होतं समजा. तर तिथे बऱ्याचशा गोष्टी शिकलो. लाँग रेंज पेट्रोलिंग करायचो. तर तिथे ॲक्टिव्ह अशा हॉस्टिलिटी झाल्या नाही, पण निसर्गाशी लढणं, कठीण परिस्थिती वागणं, थंडी म्हणजे -25 -30 डिग्रीजमध्ये राहणं आणि एकटे राहणं, म्हणजे 2-3 लोक मिळून 3-3 4-4 महिने तुम्हाला जगाशी काय कोणत्या अशा गोष्टी आम्ही म्हणजे धैर्याने त्याला तोंड दिलं आणि हे आम्हाला पुढं म्हणजे सेकंड नेचरच झालं. तर ही पहिली बेडिंग इन होती. मग त्याच्यानंतर पीस आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठी चॅलेंजिंग गोष्ट माझ्यासाठी झाली ती म्हणजे द्रास कारगिलमध्ये जेव्हा मी पोस्टेड होतो 1987-88-89 साली. आणि तो जो भाग होता तो मला द्रास आठवत असेल -45 -50 डिग्रीचं असतं. बापरे. द्रास म्हणजे मला वाटतं माझ्या जीवनातलं सगळ्यात कठीण जे टेन्युअर होतं ते द्रासचं टेन्युअर होतं. आणि तुम्हाला बऱ्याच जण तेव्हा हे टी व्ही नव्हते, आज तक वगैरे जे तुम्ही सगळे बघताय हे नंतर आले कारगिल वॉरमध्ये. तेव्हा कोणाला काही माहीत पण नसायचं, कम्युनिकेशन पण नसायचे, आर्मी काय कसं करते. तर त्या वेळची एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, जी एक माझ्या असं मला वाटतं की एक उच्चतम बिंदू होता माझ्या जीवनातला तिथे करणं आणि तिथे राहणं आणि तिथून जिवंत बाहेर येणं. म्हणजे जुलै-ऑगस्ट 88मध्ये तुम्हाला आठवत असेल की जनरल झियाउल पण पाकिस्तानचे एक प्रेसिडेंट होते, राष्ट्रपती. तर त्यांचा ॲक्सिडेंट होऊन त्यांची डेथ झाली. मग तेव्हा काय बऱ्याच दिवसापासून एक पोस्ट होती ती आपल्या नजरेत होती आणि आपल्या मेन डिफेन्सेस, मुख्य जे डिफेन्स होते त्याच्यापासून जवळपास ती 8-10 किलोमीटर राहत होती उंच आणि उंच सुळक्यावर जवळपास 14-15 हजार फुटावर. आणि द्रास म्हटलं ना तुम्ही बघा की हिवाळ्यात -40 -50 डिग्री सेंटीग्रेड असतं आणि ते सुळकेत तुम्ही जर कधी कारगिलला गेला असेल तिथे व्हेजिटेशन बिलकुल नाही आहे. सगळे 75-85 डिग्री सरळ दिसतात. आणि त्यामध्ये जर चढायचं असलं तर तुम्हाला गिर्यारोहकाशिवाय मार्ग हे नसतं. आणि त्यावरती जाऊन अटॅक करणं म्हणजे अशक्य प्राय म्हटलं तरी चालतं. पण तसं म्हटलं की भारतीय सैन्याची एक ताकद आहे की अशक्य प्राय गोष्टी शक्य करून दाखवायच्या. तर मला ही एक कामगिरी मिळाली की ते वरची पोस्ट आहे ती जवळपास 8-10 ते तुमच्या कंपनीने काबीज करायची. तर मग मी प्लॅन करायला लागलो आणि बघितलं की तसं म्हटलं की एकदम धडकी बसते, अरे हे तर कठीण गोष्ट आहे ना, हे हारागिरी करण्यासारखं आहे. पण तरी मग कसं काय करायचं, ते मार्ग कसे शोधायचे. तर माझे कंपनी तेव्हा जवळपास 100 लोक असतात ना, 58 मी सिलेक्ट करून घेतले त्यामधले हे चांगले फिजिकली टफ वगैरे. आणि मग ठरवलं की आपण 2 दिवसात तिथे जायचं. पहिल्या दिवशी मग माझी टीम होती, त्यांनी 4 जण रोप लावले. जसे आपण केव्हा तुम्ही बघितलं सिंहगडमध्ये तुम्ही ताराजीने केलं असेल तर त्यांनी रोपिंग म्हणतात त्याला, ते रोपिंग करून आले आणि पूर्ण आम्ही मग ते आल्यानंतर चढलो 58 जण. पण पूर्ण जाऊ नाही शकत. मग ते वरून जर पाहिलं तर तुम्ही दिसता सगळे. आणि जर तिथे मग तुम्हाला काय ना तुम्ही खाली जाऊ शकत ना वर येऊ शकत. तुम्ही सर दगडं जरी मारले तर सगळ्यांना आम्ही मेलो असतो. अरे बापरे. तर मग काय तिथे काय असतं ते तसं कपारी असतात दगडांमध्ये. मग आम्ही अशा 58 जणांनी दोघं तिघं असे त्या कपारीमध्ये जाऊन बसलो आणि लपून मग पूर्ण दिवसभर बसायचं. आणि एका ठिकाणी दिवसभर त्या हाईटवर खूप कठीण असतं. एक मिनिट एक दिवसासारखं असतं. मला वाटतं माझ्या जीवनातली सगळ्यात मोठा दिवस तो होता. आणि मग ह्याच्यानंतरच्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे प्रॉब्लेम्स सांगायचे म्हणजे लपून बसणं ते आपण मानू शकतो. पण तुम्हाला शेवटी युरिनलला जायचं असतं. मग युरिनली थोडे बर्फाचे पॅचेस तिथे असतात आणि तिथे गेले तर पिवळा डाग पडतो. मग शत्रूने जर बघितली तर काहीतरी पिवळं आहे तर मग ते बघणार, मग दगडं मारणार. मग त्याच्यासाठी माझे सगळे जवान सरदार होते. तर त्यांनी आयडिया केली म्हणजे साहेब टीन फ्रूट टीनना खाली घेऊन चालायचे. मग ते फ्रूट टीन त्याच्यामध्ये आम्ही युरिन करून आपल्याजवळ ठेवायचं, कारण की फेकता येत नाही, दिवसभर त्याच्या ठेवायची. तर हे खूप झालं. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात गोष्ट म्हणजे तुम्ही सगळं करू शकता. नेचर स्कॉल सगळ्या डेफिकेशनसाठी जावंच लागतं. मग तसं काय करणार. जर तुम्ही डेफिकेशन समजा तिथे जरी केलं दगडापासून असं आपण जसं तिघं बसलो एकामेकासमोरच आहे, आपल्याला करता येत नाही. त्याने डेफिकेशन माझ्या समोरच करायचं, मी त्याच्या समोरच करायचं. आणि जर खाली पडली तुमची विष्ठा तर त्या एरियामध्ये रॅव्हन्स असतात. काय मोठे रॅव्हन्स नावाचे एक कावळ्यासारखे असतात
आणि तर ते लगेच येऊन करतात. आणि हे सगळे राहून जर एकत्र आले त्या बाजूत, परत शत्रूला शंका कारण इथे काय प्रॉब्लेम आहे, बघितलं की आम्ही दिसणार, मग ते आपण करू नाही शकत. आम्ही परत आमच्या सरदाराने केलंच नाही. सकाळीच तो आमचा जो त्यांनी सॉक्स घेतले ॲडिशनल, 28 जणांचे ॲडिशनल सॉक्स, आणि ते विष्ठा ते सॉक्समध्ये बांधून ठेवायची, म्हणजे दिवसभर तिथे ते ठेवायची. आणि फॉर्च्युनेटली काय झालं की मग असतानाच की फॉर्च्युन फेवर्स द वेव म्हणतात की आम्ही लकीली शत्रूने आम्हाला पाहिल्याने कदाचित त्याला कधी कल्पना नसेल की असं होऊ शकतं, आणि ते पण आमच्या पथ्यावर पडलं. दुसऱ्या दिवशी परत रात्री रोपिंग केलं, वर चढलो, 3:30-4 वाजता तिथे पोचलो आणि अटॅक केला. आणि ते सरप्राईज झाले पूर्ण. काही जणं नेचर स्कॉलसाठी आले होते तेव्हा सकाळी ते पळून गेले. 6-7 जणांना मी मारला आणि कॅबेज केली. तर ही एक अशी मोठी गोष्ट माझ्या जीवनातली घडली आहे तिथे. सर, कारगिलमध्येच असताना बहुतेक अजून पण असं ऐकलं की तुम्ही एका ठिकाणी जखमी झाला होतात आणि पण तुम्हाला त्याची बऱ्याच वेळापर्यंत कल्पनाच नव्हती. तर ते असं का झालं, म्हणजे नक्की तेव्हा माइंडसेट काय असतो? कारण की आपण मूव्हीजमध्ये बऱ्याच वेळेला या गोष्टी बघतो, पण तेव्हा खरं सांगायचं ना तर आपल्याला प्रत्यक्ष तो अनुभव कधी येत नाही. तर तुम्ही तो घेतलाय, तुम्ही त्यातनं गेलाय, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? ते 1999 साली होतं. मी कमिशन झालो 79, जवळपास 20 वर्ष झाले जवळ. तर तेव्हा मी कर्नल रँकवर, फुल कर्नल रँकवर होतो आणि बटालियन कमांड करत होतो. आणि बटालियन म्हणजे जवळपास 1000 लोक असतात त्यामध्ये, आणि त्याला पूर्ण एरिया असतं, डिफेन्स ऑफेन्स येतं. तर काय झालं, तुम्हाला जर तुम्ही कारगिल वॉरचा अभ्यास केला तर इनिशियल डेजमध्ये, मेमध्ये, जूनमध्ये आपली पिछेहाटच होते. आपल्या कुठे असा विजय मिळत नव्हता, आणि त्यामुळे बरेचसे आपण वरीड होतो आपले की कसं काय, म्हणजे उंचावर बसले ते मारणार, आपली जखमा हे होते, ते शहीद होतो तो लोक. आणि आम्ही पीर पंजाल नावाची रेंज आहे, काश्मीर एका बाजूला जम्मू, आणि त्याच्यानंतर झोजिला, आणि त्याच्या बाजूला हे. तर मग असं ठरवलं की या पीर पंजालच्या खालच्या बाजूला पाकिस्तानवर प्रेशर वाढवायचं, म्हणजे कदाचित तिथले लोक येऊन इथे हे छोटे छोटे अटॅक्स करायचे, या अशा गोष्टी झाल्या. तर मला वाटतं 27 जूनला मला असं होतं की एक पोस्टवर धावत करून त्यांना मारायचं तिथल्या लोकांनी आणि वापस यायचं. तर मी 2 कंपनी घेऊन गेलो होतो माझ्या, आणि तिथे गेलो, त्यांच्यावर अटॅक केला, सक्सेसफुल झाला. त्यांचे जवळपास 20-25 लोक मेले असतील. आम्ही लवकरच म्हणून वापस आलो, आणि लाईन ऑफ कंट्रोलवर तिथे मग नाला, त्यामध्ये दगडं, त्यामध्ये झुडपं असे असतात बऱ्याचशा आलं. पण येता पाकिस्तानची दुसरी पोस्ट होती, तिथून त्यांनी पाहिलं. आणि काय असतं की जेव्हा CO वगैरे असतं त्याच्याबरोबर एक रेडिओ सेट ऑपरेटर असतो, त्याचाच सिक्युरिटी NCO असतो, असे 4-5 जणांची टोळी असते तिथे. तर त्यांनी पाहिलं रेडिओ सेट आहे म्हणजे इथे कोणतरी इम्पॉर्टंट आहे, आणि ते जबरदस्त फायरिंग, आर्टिलरी फायरिंग आमच्यावर सुरू केली. मग जेव्हा आर्टिलरी फायरिंग सुरू केल्यानंतर इतका म्हणजे आवाज एवढा होतो की आपला एकदम त्यामध्ये निस्तब्ध होते, म्हणजे काय चालू आहे काय समजत नाही. म्हणजे आपले ते लक्ष्मी बॉम्ब वगैरे फटते, सुतळीचे फटा, स्मॉल ते असतं ना, लवंगी फटाक्यासारखे वाटते, म्हणजे आवाज हे एवढे असतं की तुम्ही हादरून टाकतात. बरोबर. आणि म्हणजे हे होतं, तर तेव्हा काही कळत नव्हतं काय झालं. मग थोड्या वेळाने असं पाहिलं की एकदम एक रथाची चिळकांडी वर उडाल्यासारखी दिसली. तर मग मी पाहिलं की काहीतरी आपण 4 जण कुणाला तरी जखम झाली. त्याला म्हटलं चेक करू अपने आपको, किसको गोली लगी है क्या. तो सगळ्यांनी चेक केलं की नाही साहेब हमको नाही आहे. मग थोडं मी पाहिलं की माझ्या जिथून रक्ताचार, म्हटलं मुझे लगी आहे. आणि काय असतं की लागलं तर मला पहिले इनिशियली असं दुखत नाही, पेन होत नाही, कारण की त्या शॉकमध्ये मला वाटतं काय होत, मला काही पेन नव्हतं. पाहिलं नंतर लक्षात आलं की जर एवढं मोठं जर आपलं रक्त निघालं तर आपण काय 15-20 मिनटात खतम होणार. तर माझ्या जवानांनी पगड्या काढल्या, त्यांच्या दाबून बांधलं, पण तरी रक्त काय थांबत नव्हतं. पण आणि त्यांनी मला खांद्यावर उचलून लगेच पळत न्यायला सुरुवात केली. आणि जास्त दूर नव्हती लाईन ऑफ आपल्या बाजूला, तेवढ्या याच्यामध्ये ते आले, घेतलं. म्हणजे त्यांनी रोड आला, तिथे जीप होती, जीपवर टाकलं. आणि बघा म्हणजे कसं आपण वाचतो ते, जेव्हा मला जीपमध्ये टाकलं तेव्हा लगेच बॉम्ब पडलं आणि जीपचं बॉनेट उडालं पूर्ण. तिच्यातून काढलं त्यांनी मला आणि परत पळून नेलं आणि सेफ जागी आणलं. तिथं आमचा डॉक्टर आला होता. बाय दॅट टाईम माझं ब्लड वगैरे खूप म्हणजे मला ग्लानी यायला लागली होती. मग तो डॉक्टर आला माझा, तर म्हणे, म्हटलं आता ठीक आहे. म्हटलं डॉक्टर मेरे पास कितना टाइम है. तर डॉक्टर म्हणे की नहीं सर क्या बात करते हो, कुछ नहीं होगा. म्हटलं देख मेरा
इतना ब्लड निकल गया है, तो मुझे पता है कि इसके बाद तू ना तुम कुछ कर सकते हो, मैं कुछ कर सकता हूँ. तो सिर्फ मैं इसलिए पूछ रहा हूँ की मेरी वाईफ और छोटे छोटे म्हणजे माझे मुली होत्या, 2 लहान होत्या, एक 7व्या वर्गात होती, एक 9व्या वर्गात. मला त्यांना सांगा की भाई ऑफकोर्स म्हणजे आपण जेव्हा मरतो तेव्हा थोडंसं दुःख होतं की कुठं चाललो आहे आपण, पण म्हटलं ठीक आहे, तिला सांगा की जे होतं की ही डाईट पीसफुली आणि मुलींना ठीक वाढवं. आणि त्यांची म्हणजे काय असायचं की पगार वगैरे आमचा जो जास्त नसायचा तेव्हा, म्हणजे 1990 जस्ट हँड टू माउथ असायचं. तरी मी वाचून जवळपास 10,000 रुपयाची FD केली होती. तर मी म्हटलं ते माझ्या वाईफला सांग ती FD तिथे आहे, म्हणजे ॲटलिस्ट खुशी की काहीतरी ठेवलं नव्हतं. आणि देन आय पास्ट ऑन. म्हणजे ॲज फॉर मी इट वॉज म्हणजे लाईफ वॉज ओव्हर. आणि लकीली 1.5-2 तासांनी मी उठलो, पाहिलं की हॉस्पिटलमध्ये त्यांनी मला उचलून आणलं होतं आणि देन आय सर्वाईव्ड. सो दॅट वॉज म्हणजे असा एक प्रसंग होता की जेव्हा ॲज अ सिनियर ऑफिसर मला हे झालं. अँड देन ऑफकोर्स मला त्यांनी मग दिल्लीला पाठवलं. म्हणजे इथे एक सांगायची गोष्ट अशी आहे की तेव्हा जम्मूवरून दिल्ली मला हेलिकॉप्टर किंवा एअरक्राफ्टनी मूव्ह नव्हते करू शकत, की लंग इंजुरी आणि असल्यामुळे वर जाणं कठीण. मग त्याने ट्रेननेच मूव्ह करायचं होतं. आणि जेव्हा मला जायचं होतं पूजा एक्सप्रेस असायची, तिथून संध्याकाळी निघायची, तर मला जायला जवळपास अर्धा तास लेट झालं त्यापेक्षा. आणि तिथे सांगितलं ट्रेनच्या ऑफिसर्सनी की इथे असे असे येत आहे आणि त्यांना त्याच्यामुळे ही गाडी लेट आहे. कोणाही माणसाने काही बोललं नाही, सगळे चुपचाप बसले. तर आपल्या देशात माहीत आहे की थोडंसं झालं तरी हंगामा, एकाने हंगामा केलं नाही, जसे मी बसलो तसे झाले नाही. म्हणजे सांगायचं असतं की नागरिक पण सैन्याला सपोर्ट करतात पाहिजे तेव्हा. बापरे सर, आत्तासुद्धा हे सगळं ऐकून अंगावर काटा आला. कारण तिथून एकदा म्हणजे माझ्या डोक्यात पहिला तोच प्रश्न आला होता की तुम्हाला मूव्ह केलं दिल्लीला तेव्हा व्हाया एअर जर का केलं असतं तर तुम्ही लवकर पण पोहोचला असतात, पण ट्रेन म्हणजे तो पण उशीर. पण याच्यात अजून एक विचारावं असं वाटतं सर, असं की एवढं सगळं जखमा झाल्यानंतर तुम्ही जेव्हा रिकवर होता तेव्हा परत तुमची मेंटल किंवा फिजिकल तुमची तयारी कशी काय होऊ शकते की परत करूयात? कारण त्यानंतर सुद्धा बऱ्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत. काय असतं की मी हे 27 जूनला इंजोर्ड झालो होतो आणि माझं ऑपरेशन 2 जुलैला दिल्लीमध्ये झालं. आणि डॉक्टर माझ्या पत्नीला म्हटलं की तुम्ही काहीतरी मागच्या जन्मात पुण्य केलं, तुम्ही वाचले. कारण की त्या शार्पनर जो होता त्याने अशी घेतली की जे सेफेस्ट पाथ घेतला आणि हृदयाचा जाऊन थांबला. आणि ते म्हटलं त्याच्यामुळे असं झालं नाही. इट वॉज क्वाईट अ ग्रेव्ह इंजुरी. पण डॉक्टर्स आमचे चांगले होते दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये आणि त्याने ते काढून सांगितलं. आणि आय रिकवर्ड व्हेरी फास्ट, म्हणजे खूप लवकर व्हायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तुम्ही आता जवळपास महिन्याभरानंत घरी जाऊ शकता. मग त्या मला 2 चॉईसेस होते. एक तर फील्ड पोस्टिंग जे माझं युनिट होतं तिथे जायला थोडं कठीण आहे कारण की, आणि दुसरं होतं की पीसमध्ये जायचं. मग असं असतं की आपलं युनिट अशा वेळेस सोडून मला स्वतःला बरं नव्हतं. म्हणून मी व्हॉलंटिअर केलं की जे काय असेल मी ॲडव्हान्स रिपोर्ट देतो, सर्टिफिकेट देतो की मला तर माझ्या जोखमीवर मी तिथे जात आहे. आणि बरं जाऊन तिथे मी आपली पूर्ण माझा टेन्युअर कंप्लीट केला. बापरे, फारच म्हणजे खरंच अंगावर काटे आले सर हे सगळं ऐकून. त्याच्या पुढे आपण आलो तर सर उरी सर्जिकल स्ट्राईकचं तुम्हाला माइंड म्हटलं जातं. तर आता मला माहिती नाही की आपण ह्या गोष्टी किती कॉन्फिडेन्शियल ठेवू शकतो किती नाही, कारण की त्याला आता थोडा काळ झाला आहे. पण त्याबद्दलचा तुमचा एक्सपिरियन्स आणि म्हणजे खरं तर सरप्राईज आपण मगाशी बोलत होतो सर, साधं आपल्या घरी कोणाचा बर्थडे असला तरी पण आपण सरप्राईज प्लॅन करतो, ते सुद्धा आपल्याला शेवटपर्यंत टिकवता येत नाही आणि कुठेतरी ते सरप्राईज फुटतं आणि त्या बर्थडे गर्ल बॉयला पण ते कळतं. पण ह्या लेव्हलला सरांनी जे काय मास्टर माइंड वापरून सरप्राईज प्लॅन केलं होतं त्याबद्दल सर आम्हाला खरंच ऐकायला आवडेल तुमच्याकडे. काय असतं की असे जी गोष्ट मी आता पार्श्वभूमीत वगैरे जात नाही, सगळं झालेलं आहे. आणि उरी सर्जिकल आता सध्या काही सगळं ओपन डोमेनमध्ये चाललेलं आहे. हे 3 गोष्टी अशा ऑपरेशनमध्ये काय असतात की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सरप्राईज आणि डिसेप्शन. ते कोणाला काही व्हायचं नाही. डिसेप्शन ॲट हायर लेवल, सरप्राईज ॲट अ लोअर लेवल. म्हणजे कसं आहे काय त्याला मी सांगतो. दुसरं असतं टायमिंग, केव्हा अटॅक करायचं, काय करायचं. आणि तिसरं असतं मेन एक्झिक्युशन. हे सगळं झाल्यावर ॲक्च्युली काय केलं तुम्ही ते बघायचं. तर आपण थोडक्यात सांगू सरप्राईज आणि डिसेप्शन. तर डिसेप्शन घ्यायचं. तुम्हाला आठवत असेल 29 सप्टेंबरला तेव्हा हे सगळं चालू होतं की उरी झालं, भारत काहीतरी करत आहे, पंतप्रधानांनी सांगितलं होतं आम्ही याचा बदला घेऊ, सोडणार नाही वगैरे. तर काही ना काही तर 27-28 तारखेला असं केलं होतं की
इंडस वॉटर ट्रीटी जी आता आपण ऐकूयात त्याच्याबद्दल काहीतरी होणार. तर सगळ्यांना वाटलं इंडस वॉटर ट्रीटीबद्दलच काहीतरी करणार आहेत. म्हणून हे सगळ्यांना पाकिस्तानला पण वाटलं की हे आता यांचं सगळं संपलं, हे काही जमत 13-14 दिवस झाले आणि इंडस वॉटर ट्रीटी हे चालतच राहत आहे, भाषणं होतच राहतात, बदला लेंगे वगैरे सगळं असतं. जसं मी सांगितलं की बदला तसं मॅक्सिमम आपण तेव्हा म्हणायचं की आपण त्यांच्यावर बदला काय लेंगे, क्रिकेट खेळणं छोड देंगे, अशा टाईपचं आपण बदले काय. तर जेव्हा दुसऱ्या दिवशी केलं की सर्जिकल स्ट्राईक केला, तुम्हाला आठवत असेल DGMO एक सरदारजी टीव्हीवर येऊन त्यांनी सांगितलं की या टीव्ही रिपोर्टनं प्रश्न काय विचारतेच माहीत नसायचं, कारण की ते तयार आले होते इंडस वॉटर ट्रीटीचं बघून. हे सगळ्यात मोठं डिसेप्शन हायएस्ट लेवलवर होतं. दुसरं म्हणजे सरप्राईज याच्यात बरोबर हे कोणालाच ह्या गोष्टीबद्दल कोणालाच, आम्ही म्हणजे 8-10 पूर्ण भारतामध्ये 10 माणसांनाच असं होतं. इव्हन आमचे जवान जेवले त्यांनाही माहीत नव्हतं. तर त्यांना सांगितलं तुम्हाला काहीतरी करायचं आणि त्याची रिहर्सल आम्ही आधीपासूनच केली होती. मग ते आपल्या भारतात त्याचे आपल्या भागातच रिहर्सल करायचं. पण त्यांना वाटलं आमचे रिहर्सल होतच राहतात, हे होतच राहतात. पण हे काय होतं त्यांनाही माहीत नव्हतं. शेवटच्या दिवशी सांगितल्यावर तुम्हाला जायचं आहे आणि ते सगळे मोबाईल वगैरे काढून घेतले. त्यांना क्वारंटाईनमध्ये, जे तुम्ही नंतर ऐकला क्वारंटाईनमध्ये असल्यासारखं कोणाला काही हे नाही. तर दॅट वॉज सेकंड. थर्ड म्हणजे असतं की ह्या गोष्टी कोणाला माहीत व्हायला नको. ज्या दिवशी ॲक्शन होते त्या दिवशी माझी पत्नी आमच्या घरातच आमचं ऑफिसरूम वगैरे असते, बाजूला दुसऱ्या बाजूला होते आणि आम्ही गप्पा मारत 12-12:30 माझी मुलगी पण होती, माझी आर्ग्युमेंट भांडण करत होती. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी टी व्हीवर आलं तर ते माझे हे तर आपल्या इथे झालं. म्हणजे म्हटलं हो टी व्हीवर झालं तुझं आहेच ना. तर ते म्हणून तुम्ही सांगितलं नाही म्हटलं असं हे आमचे जे असतं कंपार्टमेंट काही हालत नाही. आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला काय म्हणजे मी तेव्हा लेफ्टनंट जनरल होतो, म्हणजे सेकंड हायेस्ट पोस्ट इन द आर्मी. तर जर मला काय झालं डेथ झाली तर आमचं ठरलेलं असतं की युअर माय सेकंड इन कमांड. तो मेजर जनरल होता, तर तो लगेच चार्ज घेणार. मग त्याला सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. पण ही गोष्ट त्यालाही सांगितली नव्हती. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी 10:30 आरामात ऑफिसमध्ये गेलो, 10:30 कॉफी वगैरे पीत बसलो होतो, टी व्ही पाहत. तो आला पळत म्हणजे सर ये तू दिखा रहे ये अपने एरिया में ऐसे हुआ है क्या. मी त्याला असून सांगितलं अगर दिखा रहा है तो हुआ है होगा. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात सरप्राईज डिसेप्शन ह्या दोन. सेकंड म्हणजे टायमिंग खूप महत्त्वाचं असतं. आणि ते काय असतं की केव्हा करायचं, केव्हा अटॅक केव्हा करायचं. तर सगळ्यात जास्त माणूस केव्हा गाढ झोपेत असतो 3 ते 4च्या दरम्यान जनरली. मग ठरवलं की 3:30 वाजता आपण करायचं आणि 10 मिनटात सगळं खतम करून करायचं. आणि ते उरी पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की 1.5-2 तास शोधत बसतात, तेवढा वेळ नसतो तिथे. आणि सगळं थर्ड म्हणजे इम्पॉर्टंट असते की एक्झिक्युशन काय असतं. मग आम्ही जाऊन रात्री माइन्स असतात LCमध्ये त्या कशा क्रॉस केल्या, त्या क्रॉसला वेळ लागतो. आणि मग तिथे जाऊन तिथे बघायचं. सेंट्रल सायलेन्स करायचं म्हणजे गोळ्या मारून सायलेन्स कारभारणी करू शकतो. आणि मग आम्ही त्याच्यावर 10 मिनटं फायर केलं. डिस्पोजेबल रॉकेट लॉन्चर्स हे ते सगळे फायर केलं. आणि 8 ते 10 मिनटात सगळं संपून मला ओकेचा रिपोर्ट आला. ते वापस यायला लागले. आणि त्याच्या एक सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की हे फिल्म करा. तर तेव्हा मला असं वाटलं आपण जेव्हा चाललो काय पिक्चरची शूटिंग करायला थोडं चाललो आहे, हा ते आपलं काम असं लवकरात लवकर करतं. पण नंतर असं वाटलं की बरंच झालं. कारण की झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी प्रश्न स्पेसिफिकली झालंच नाही, सर्जिकल स्ट्राईक आहे, खोटं बोलतं. ते त्याच्यानंतर 1.5-2 वर्षांनी गव्हर्नमेंटने दाखवलं. त्याच्यामुळे हे आमची बाजू वाचली. पण असं मला वाटतं असं लोकांनी म्हणायला नको. कारण की पूर्ण भारत सगळे नागरिक आपल्या आर्म फोर्सवर कौतुकाची थाप देत होता पाठीशी. आणि त्याच्यातच हे थोडंसं रंगात भंग झाल्यासारखं झालं तर नको. कारण की त्यांना एवढं सांगायचं तेव्हा पण सांगायचं की ही सेना जी भारतीय सेना आहे तुमची सेना आहे, भारताची सेना आहे, ही पाकिस्तानची नाही आहे. त्यामुळे प्रत्येक भारताने याचा अभिमान बाळगला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही अविश्वास दाखवू नका. आज कोणती पार्टी आहे, दुसरी कोणती पार्टी आहे, प्रत्येक काय जरी ही सेना तर तुमचीच आहे. पण असं सांगा असं तेव्हाही वाटतं आणि आताही वाटतं की अविश्वास दाखवू नका. हे जेवढ्या कॅपेबिलिटी आहे तेवढं भारतासाठी आपल्या देशासाठी करायला नेहमीच जवान तयार राहतील. पण फारच छान सर. म्हणजे उरी द सर्जिकल स्ट्राईक याच्याबद्दल प्रत्येक नागरिकाला आज अभिमान वाटतो आणि त्याचे मास्टर माइंडच आमच्या समोर बसलेत. त्यामुळे सर खरंच तुम्हाला आमच्याकडनं एक सॅल्यूटच आहे त्या गोष्टीसाठी. सर आपण पुढे जाऊयात. आम्हाला असं विचारायला तुम्हाला आवडेल सर की खूप सारे तुमच्या 40 वर्षांमध्ये तुम्ही वेगळे वेगळे डिसिजन घेतले,
पण असा एक स्पेसिफिक कुठला डिसिजन होता जो तुम्हाला खूप मोठा टर्निंग पॉईंट वाटतो? मी टर्निंग पॉईंट वगैरे तर म्हणत नाही, पण एक तुम्हाला परत तुमचं लक्ष दराजकडे घेऊन जातो. जेव्हा 1988 का जेव्हा मी ते पोस्टवर होतो घेतली, त्याच्यानंतर ते पोस्ट तिथे संपत नाही. कारण की जे दुश्मनचे जे डिफेन्स असतात ते भारताकडे त्यांचे लूपहोल्स आपल्याला चेंज करायचं, नवीन बनवायचे, ते त्यांचे 15-20 लोक आपल्याला 58-60 लोकांसाठी करायचं, हे ते चालू होतं. आणि 100 फुटावर 150 फुटावर वर आमच्या ते होते अजून, आणि ते रोज पाहायचे आणि आम्हाला टिपायचे. म्हणजे अशा गोष्टी होत होत्या. आणि तिथं सांगायचं म्हणजे खूपच असं होतं की पहिले 7-8 दिवस आम्हाला खायला मिळालं नाही. कारण की तिथे 8-10 किलोमीटरचं सांगितलं वर चढून यायचं, मग रात्रीच यावं लागेल, फायरिंग खूप व्हायची. म्हणजे आमचे जवान तेव्हा तयार नव्हते तसे व्हायला. मग काय असतं की तुम्ही खाणं नसलं तरी जगू शकता. 3-4 दिवसानंतर तर पाणी जर नसलं ना तर तुम्ही म्हणजे तुम्ही पाण्याशिवाय नाही जगू शकत. तर असतं त्याच प्रकारे आम्ही एवढ्या पुऱ्या नेल्या होत्या, त्या कडक होऊन कशा तरी आम्ही केल्या राहिल्या, पण भूकही लागत नाही अल्टिट्यूडमध्ये जास्त. पण 3 दिवसानंतर पाण्याचा एक खूप प्रॉब्लेम झाला आणि वी आर इन हाफ डेलिरियम. म्हणजे तेव्हा शत्रूने अटॅक केला असतं तसंही आम्हाला पकडून केलं, ते त्राणच उरलं नव्हतं. आणि मग सगळेजण म्हणलं गिव अप की आप क्या इधर ही मरना है, अभी तो पाणी भी नहीं आ रहा है, जा भी नहीं सकते. तर अशा मनस्थितीत जेव्हा होतो आम्ही, तर तेव्हा काहीतरी म्हणजे माझा नंबर 2 सुभेदार असतं की आपण काहीतरी आपल्या ज्युनियरकडून पण शिकतो आपण काहीतरी गोष्टी. मी पण ॲट गिवन अप, व्हेरी फ्रँक म्हटलं आता हे आपलं शेवटचंच आहे. आणि तो आला की म्हणे साहब ऐसे कैसे काम चले. म्हटलं क्या कर क्या सकते अभी. तो म्हणे साहब मैं बताता हूँ. त्यांनी परत ते टिन काढला, युरिन केली आणि पिली. अरे बापरे. तो म्हणे साहब सबके सामने आपको हे करना है. म्हटलं ठीक आहे. मी पण टिन घेतला, त्याच्याकडून युरिन केली आणि म्हटलं जवानो हे करणार आहे. तर सगळ्यांनी आपली युरिन केली ॲज अ ड्रिल, सगळ्यांनी पिलं आणि वी सर्वाइव्ड फॉर अनदर डे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी आलं. आणि म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की यू आर आयदर धिस वे ऑर दॅट वे. बापरे सर, खूपच वेगळ्या वेगळ्या गोष्टी, टेक्निक्स आता तुमच्याकडनं आम्हाला शिकायला मिळतात आणि त्याचा विविध गोष्टींमध्ये कसा उपयोग होऊ शकतो, कसे तुम्ही सर्वाईव्ह होऊ शकता हे सुद्धा कळलं. फारच छान वाटलं. सर, याच्याशीच रिलेटेड असा प्रश्न आहे की आर्मीच्या अशा अजून कुठल्या सवयी आहेत ज्या सामान्य नागरिकांनी पण अवलंबल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? अशा बऱ्याचशा गोष्टी आहे, कारण की ते ट्रेनिंगच असं असतं त्यामध्ये की आपण म्हणतो देशासाठी. आमचं काय असतं की आपण ग्रुप आहे, आपण आपल्या ग्रुपसाठी लढतो. आपल्या ग्रुपचं नाव नाही खराब झालं पाहिजे. तो ग्रुप दुसऱ्या मोठ्याचा ग्रुपचा हिस्सा, आणि फायनली वी आर पार्ट ऑफ नेशन. म्हणजे जे काही असलं, आपण जे काही करतो ते शेवटच्या ग्रुपपर्यंत त्याचं नाव खराब झालेलं नाही पाहिजे. मग त्यासाठी आपण ही जी एक टेक्निक असते, ही म्हणजे टीचिंग असते की आपण आपल्या देशे नाम नमक निशान त्या गोष्टीसाठी म्हणजे पहिल्यापासूनच तयार केलेलं असते. मग नाहीतर मग जर तुम्ही म्हटलं, मी तुम्हाला म्हटलं की चला तुम्हाला उद्या एक कुठे जातो, तू उद्या मरायचं आहे, किती जण तयार होतील? नाही. पण ही जी गोष्ट आहे, नाही आपल्या युनिटला जाऊन. आता एक उदाहरण द्यायचं म्हणजे अनुज नायर ऐकलं असेल तुम्ही, कारगिल वॉरमध्ये. ते अशा दुसऱ्याचे जे कंपनीला टास्क मिळाला तर की 99.9% मारणार. आणि त्याच्या आईला त्यांनी पत्र लिहिलं की आई, मी म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे त्याच्यावर की उद्या बहुतेक मी स्वर्गात असेन. आणि ही न्यू की जाणार आहे. तर ही वेंट आणि हिने सांगितलं की पळून गेलो का नाही तर मी मरणारच केले. असे ती कशासाठी माझं युनिट आहे, ते माझ्या आईवडिलांचं नाव आहे, माझ्या देशाचं नाव आहे. तर यासाठी अशी ही शिकवण या पर्टिक्युलर टाईपनी आमच्या म्हणजे ढाच्यातच भेटलेली असते. तर हे मला वाटतं शिकण्यासारखं आहे. कठीण आहे, पण एक असं मी सांगू शकते, आपल्या देशासाठी आपण लढायला. आपण म्हटलं मग इथे सांगण्यात मला काही वाटत नाही. तर आपण जर म्हटलं नाही दुसरं की नागरिकांनी असं व्हायला पाहिजे की तुमच्याबद्दल आम्हालाही अभिमान वाटला पाहिजे, असे नागरिक झाले पाहिजे. तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल आपण आपल्या देशासाठी लढतो, तर कोणी कसं काय म्हणू शकतं की भारत तेरे तुकडे होंगे. आणि म्हणजे आपण तुकड्यासाठी लढतो की आपण एकत्रीकरणासाठी लढतो. म्हणून हे असे जे लोक आहे ह्या नागरिकांनी
शिकवण घेतली पाहिजे. आपला देश सर्वोपरी, राष्ट्र सर्वोपरी ही भावना केली पाहिजे. हीच एक विनंती आहे. नक्कीच सर. आणि खरंच तसं राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे राष्ट्र सर्वतोपरी हा नक्कीच सरांनी सांगितलं जे स्टेटमेंट आहे त्याच्यासाठीच आपण सगळ्यांनी जगायला पाहिजे. सर, हा प्रश्न विचारण्यामागचं कारण एवढंच होतं की सगळ्या आर्म फोर्सेस त्यांच्या परीने सगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतात. आणि तुम्ही मगाशी एक्झाम्पल दिलं की जेव्हा तुम्हाला ट्रेननी घेऊन जाण्यात येत होतं दिल्लीला, तेव्हा नागरिकांना पण सांगण्यात आलं होतं की तुम्ही शांत राहा, जास्त गोंधळ करू नका. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात जेव्हा अटॅक होतात तेव्हा साधे नागरिक खूप जास्त हायपर होतात किंवा त्यांना खूप गोष्टी अशा वाटतात की अरे नाही, म्हणजे आजकाल तर सोशल मीडियामुळे खूपच गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. तर अशा वेळेला आपण सुद्धा ह्या सगळ्या फोर्सेसला, या सगळ्या लोकांना तेवढाच सपोर्ट केला पाहिजे. आणि सरांनी सांगितलं असं राष्ट्र सर्वतोपरी या गोष्टीकडे लक्ष देऊन काय चूक आहे काय बरोबर आहे हे पहिले जाणून घेऊनच मगच आपण सोशल मीडियावरती वगैरे व्यक्त व्हायला पाहिजे असं मला पर्सनली खूप वाटतं. सर, तुमचे एवढे सगळे किस्से ऐकल्यानंतर मला असं वाटतं देव आणि मिरॅकल ह्या गोष्टीवरती नक्कीच तुमचा विश्वास असेल. कारण की बरेचसे किस्से जवळपास मिरॅकल किंवा मिरॅकलच्या पण पुढचेच असं म्हणायला हरकत नाही. आणि याच्यामध्ये तुमचं खरंच कौतुक, कारण की ते म्हणतात ना फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. सो तुमचा तो ब्रेवनेस तिथे होता म्हणून तुम्हाला फॉर्च्यूननी फेवर केलं असं पण म्हणायला हरकत नाही. तर याबद्दल काय सांगाल? सगळ्यात प्रश्न म्हणजे देव आणि मिरॅकल. मिरॅकलबद्दल मी काही सांगू शकत नाही काय असतं, कारण पण देवावर माझा पूर्ण विश्वास, लहानपणापासून देवावर माझा विश्वास आहे. आणि जसं सांगितलं, आमचं गाव जरी असलं तरी आमच्या घरी गणपती बसायचे आणि ते आमची खूप आस्था होती, म्हणजे लहानपणापासूनच आस्था होती. आणि मला असं वाटायचं की गणपतीची आपल्या वरदहस्त असला आपल्याला काही होऊ शकत नाही. आणि परत मी इथली गोष्ट सांगतो. आपण दरासमध्ये त्या पोस्टवर जेव्हा होतो, मी सांगितलं आम्ही करत होतो आणि ते आम्हाला टिपायचे वरून. तर एक दिवस असा आला की तेव्हा गणपतीचेच दिवस होते आणि त्याच्यानंतर मी पूर्ण माझ्या आयुष्यात गणपतीचे 10 दिवसात आर्मीमध्ये ना मी मटण खायचो ना काही ड्रिंक करायचो, हे पूर्ण पाळायचो. तेव्हा पण असं तिथे काही ड्रिंक आणि मटणाचा सवालच पाहिजे नाही. पण तरी मी हे म्हणजे देव आहे असं आरती बिरती आपल्या मनातल्या मनातच करायचं. तर ते एक दिवस सकाळी काय झालं तिथे की असे स्नायपर्स त्यांचे होते. स्नायपर म्हणजे टिपून मारणार जे एक्सपर्ट असतात. ते एका जवानानं आमच्या इथे गोळी मारली अशी, पण ते लकली अशी न लागता अशी गेली. पण असं आहे की इथे खूप साऱ्या आर्टरीज असते, खूप ब्लड निघायला लागलं आणि ते त्याचा पूर्ण चेहरा झाकाला. आणि तो बंकर खूप दूर होता आमच्यापेक्षा, एक इकडे आणि तो जवळपास 60-70 फुटावर. पण त्याला जर बाहेर आलं तर ते मारणार, त्याच्यापर्यंत गेलं तरी कोणाला मारणार. आणि जर त्याला वाचवलं नाही तर पूर्ण कंपनीचं हे की अगर कुछ हो जाता है मुझे तो हमको मरने के लिए छोड़ दे, ते पूर्ण कंपनीचं मोराल एकदम लो होऊ शकतं. मग त्याला वाचवणं आणि बाहेर काढणं खूप महत्त्वाचं होतं. असं आणू शकतं. त्याच्या मागे 30 फूट खाली अशी दरी होती, ती जर गेली तर मग तिथे ते दिसत नव्हतं आणि मग खाली त्याला वाचवलं असेल, तेवढं पोर्शन होतं. तर ते आमच्या जे फोन्स असायचे घुमवून आले, त्याला बोललो की त्या सुरमुख सिंग, मला नाव आठवतं अजून, त्या सुरमुख सिंग तुम बचना है तो तेरे को 30 फुट पीछे जाना पड़ेगा, और जब मैं बोलता हूँ मूव करो तो मूव करना पडेल. तर ठीक आहे साहेब. आणि तो खूप घाबरला होता, म्हणजे हेच घेऊन आपली पूर्ण रक्त बिकतं. आणि ते प्रत्येक कोणी जरी असलं तरी एवढं वरून मारत आहे सगळं आणि आपलं वाचायचं काही शक्यता नाही. तर म्हणजे ही स्पृशक आहे ना तसं. आणि मला तेव्हा काय कळे ना काय असायचं आहे, म्हणून म्हणतो देवाची कशी कृपा होते आणि देव कसा वाचवतो. तर तेव्हा मी एक हेल्मेट असते आमच्या, आणि आमच्या सगळे सरदार असल्यामुळे हेल्मेट कोणी घालायचं नाही. तर ती हेल्मेट गेली होती, मी कधीच घालायचो नाही. त्या दिवशी मी म्हटलं काय आलं माझ्या मनात, की हेल्मेट घातली आणि एवढी भारी असते की ते घालावंशी वाटत नाही. आणि मग माझा जो जैसे जो मी मगाशी सांगितलं तो आला, म्हटलं साहब हम ये करेंगे कि हमको यहाँ मूवमेंट करना पड़ेगा ताकि दुश्मन हमारे तरफ फायर करेगा, उसका ध्यान इधर हो जाए, तभी वाह चलो यही है. बोलता है तो साहब ये तो आत्महत्या है सारा गिरी ऐसे. तो मतलब साहब दूसरा कोई ये नहीं. बोलता ठीक है. तो बोले ठीक है साहब, अगर ऐसे ही होना है तो वैसे ही होगा ठीक है अपना. मग त्याला सांगितलं. मग त्या साहेबाला म्हटलं पहिले तू जा. आणि तिथून त्या आम्ही ज्या दगडाच्या मागे लपलो तर तिथून दुसरा दगड जवळपास 20 फुटाचा होता. आणि त्याच्यानंतर सेफ्टी होती, एक दुसरा दगड होता आणि त्याच्यानंतर सेफ्टी होती. आणि
थोडीशी जागा ओपन होते. मग याने मूव्ह करायला लागल्यावर त्याला मी सांगितलं सुरमुख मूव्ह. आणि हा जे दिसायला लागला पाकिस्तानाला कळे ना की हा ओपनमध्ये काय. म्हणजे ते फायर म्हणजे इकडचं मूव्ह करून तिकडे करायला त्यांना वेळ लागला समजेपर्यंत. तोपर्यंत सेफ्टीमध्ये पोहोचला आणि तो वाचला. पण नंतर मी आता फसलो होतो की त्यांना माहिती आहे हे दुसरा फसाव आहे. आणि तिथून जर मी लवकर निघालो असतो तर देन देर वॉज नो क्वेश्चन ऑफ माय सर्वायवल. आणि जर मूव्ह जरी करून तरी त्यांनी सगळं फिक्स केलं होतं. देन ऑल्सो 90% चान्सेस तुमचं हे होतं. मग मी परत गणपती आपलं गजानाचं नाव घेतलं. म्हटलं जे काय करायचं तू कर आता, फक्त मला माझ्या बायका पोराजवळ एकदा जाऊ दे. तर मी पूर्ण असं करून जोरात मी त्या दिवशी माझं जर स्पीड घेतला असेल तर मी त्या दिवशी हुसेन बोल्टला पण हरवलं असेल. अरे बापरे. तर तिथे गेलो आणि त्या डॅशमध्ये त्या दुसऱ्या सेफ जखड्याच्या मागे त्याच्याबरोबर आणि वाचलो. पण त्याच्यात एवढा फायर केला की त्या हेल्मेटमध्ये गोळी लागली, म्हणजे डोक्याच्या इथे. त्या हेल्मेटमध्ये झाली, लकीली आत नाही गेली आणि तिथेच बसली. आणि ते हेल्मेट त्या गोळीसकट अजूनही आहे आणि माझ्या युनिटच्या क्वार्टरमध्ये म्युझियममध्ये ठेवलेली आहे की साफ गोळी लगे. तर हा एक मी आपण म्हणतो की देवावरचा विश्वास. ते हेल्मेट घालायला तुम्हाला आजपर्यंत कधी घातलेले आणि ते देवाने सांगितलं आणि लागली पण ती तिथपर्यंत थांबली आणि बाकी कुठेच काही गोळी लागली नाही. कमाल कमाल सर. नाही खरंच देवावरती विश्वास तुमचा आहे आणि त्यामुळेच तुम्ही खरं तर इथपर्यंत आलात असं म्हणायला हरकत नाही. सर पुढे आम्हाला असं विचारायला आवडेल की तुमचं सैनिकी आयुष्य आणि तुमचं वैयक्तिक आयुष्य पर्सनल लाईफ ह्यातला समतोल तुम्ही कसा इतकी वर्ष बाळगला. कारण की काही सिक्रेसी आपण एक गोष्ट बोललोच की तुमची बायको मुली वगैरे यांच्यापासून काही गोष्टी नाही सांगायच्या, पण ॲट द सेम टाईम तो एक बॅलन्स पण आपल्याला ठेवावा लागतो. तर तो कसा तुम्ही मेंटेन. हे असं आहे की ह्या गोष्टी आमच्या माझी पत्नी म्हणजे तिला आधीपासूनच माहीत होतं. फौजमध्ये आहे तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत होणार पण नाही ना आपल्याला काहीतरी. आणि आमच्या पोस्टिंग अशा ठिकाणी असायच्या की ती नेहमी टेन्शनमध्येच असायची. आणि मी तिला पूर्ण मार्क देतो त्यामध्ये की ती सगळ्या मुलांना अपब्रिंगिंग त्यांना बरोबर वाढवणं हे करणं. आणि म्हणजे या दरासनंतर मी 15 महिने सुट्टीवरच गेलो नव्हतो. आणि तेव्हा टेलिफोन नव्हते, मोबाईल नव्हते काय, म्हणजे फक्त लेटरच जायचे. लेटरही तिथून मुवमेंट करू नव्हतो शकत. पण आम्ही लेटरही डिक्टेट करायचो रेडिओ सेटवर, ते कोणतरी दुसरा लिहून घ्यायचं आणि ते मग असं पाठवायचे. म्हणजे ह्याच गोष्टीवर आम्ही लागलो. पण त्यावेळेस एवढ्या टेन्शनच्या काळात त्यांनी मुलांना वाढवणं, पूर्ण आपल्या फॅमिलीची काळजी घेणं हे सगळं केलं. तर त्याच्यामुळे म्हणतो की तिचंही एवढं त्यामध्ये असं आहे की मुख्य भाग आपण जेवढा माझ्या कारकिर्दीत आहे अर्धा भाग तरी त्याचं तिला असं त्याचं श्रेय द्यायला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे सर. सर शिक्षण म्हणजे अभ्यास मी म्हणेन ही गोष्ट अशी आहे की आजकाल खूप जणांना कंटाळा येतो, मला सुद्धा खूप कंटाळा येतो. पण तुम्ही आत्ता 2022 तुमची PhD पदवी मिळवलीत, म्हणजे याही वयात तुम्ही अभ्यास पण तेवढाच करता आहात. तर ह्या मागची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते. हे काय असतं की जे आर्म फोर्सेस ऑफिसर्स आहेत तर हे जसं बाहेर तुमचा IAS झाला, तुम्ही IPS झाला, एकदा नोकरीत लागला की त्याच्यानंतर तुम्हाला काय ऑन द जॉब तुम्ही शिकत असता आणि वर जात असता. तसं आर्मीमध्ये नाही, आर्म फोर्सेसमध्ये नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अभ्यास करावा लागतो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक्झाम पास करायला लागते. जर झालं तरच तुम्ही वर जाऊ शकता. म्हणजे लेफ्टनंट कर्नल टू कर्नल 50% लोक तिथेच जातात, कर्नल टू ब्रिगेडियर त्याच्यानंतर 50. म्हणजे 100पैकी जवळपास 1.5 लोकच फक्त लेफ्टनंट जनरल बनू शकतात, एवढी असे. वेळाच तुम्ही IAS IPS त्याला सगळेच जण त्या रँकवर जातात. तर तसं आमच्यात नाही. त्याच्यामुळे अभ्यासाची सवयच लागलेली असते भिन्न. आणि जसं 40 वर्षाच्या कारकिर्दीत मी जवळपास अर्ध जग फिरलो. आणि त्यामध्ये अशी इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तशी असतेच आम्हाला स्ट्रॅटेजिक, याच्यामुळे म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनची आवड होती. तर त्यामुळे मग मी ठरवलं रिटायर व्हायच्या 1 वर्ष आधी मी एक्झाम दिली PhD पास झालो आणि तेव्हापासून केलं. आणि मग 22पर्यंत मला PhD मी मेरठ युनिव्हर्सिटीतून घेतली. सर आजकाल सायबर वॉरफेअर वगैरे अशा ज्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत तर त्याचा आपल्या आर्म फोर्सेसमध्ये कसा समावेश होतो आणि आपण त्याच्याकडे आता कसं बघतोय. कारण की हे खूप आजकाल लेटेस्ट युद्धाचे प्रकार आपण म्हणू शकतो. जसं काय जर माणूस एकाच ठिकाणी स्टॅग्नंट राहिला की आपण इव्होल्युशन ऑफ वॉरफेअर असतं. आधी
लान्सेस असायचे, मग बंदुका आल्या, मग त्याचे असं हे गेलं. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ह्याच्यात असतं की काही ना काही रेव्होल्युशन इन मिलिटरी अफेअर्स, RMA म्हणतात, बरोबर. मिलिटरी अफेअर्स अँड मिलिटरी टेक्नॉलॉजी. तर त्यामध्ये सायबर जे वॉर आहेत आता, इट्स अ रियालिटी. आणि युक्रेन, रशिया, तुम्ही अशा भागात बघा, तर इट हॅज प्रूव्ड दॅट नो, इफ यू आर नॉट, म्हणजे आता म्हणतं की नेक्स्ट विक्टर विल बी द वन हुज अँटिना विल बी स्टँडिंग. तर असं आहे. आणि हे सायबर वॉरची म्हणजे आहे. आणि फॉर्च्युनेटली काय आहे की आम्ही आपल्याला कॉन्स्टंटली अपग्रेड करत असतो आणि त्या मानाने गव्हर्नमेंट पण तसं सपोर्ट करतं. आणि आजची वेपनरी बघितली तर असं तुम्हाला कळेल की आपण वी आर नॉट फार बिहाइंड, वी आर ॲज गुड ॲज मेनी गुड कंट्रीज. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सांगितलं, आता जे ऑपरेशन सिंदूर झालं तर त्यामध्ये पाकिस्तानने जवळपास 1700-1800 ड्रोन सोडले. मग त्यामध्ये असं करा की ते ड्रोन वेगवेगळ्या ठिकाणी किती मारू शकतो आपण ड्रोन, तर त्यामधले 100 जरी त्यांनी टार्गेट केले किती नुकसान झालं असतं. पण तसं झालं नाही, कारण की एक वेपन होतं आकाशतीर, ते ऑलरेडी डेव्हलप केलं होतं इंडियन. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, DRDO आणि आर्मीने मिळून असे केलं की त्यामध्ये AI वगैरे अशा सगळ्या गोष्टींची करून ते कॉम्प्रिहेन्सिव्हली इंटिग्रेट केलं गेलं. आणि ते अशाच गोष्टी आहे की बऱ्याचशा आहेत आपल्याकडे, आपण त्याचं लक्ष ठेवून होतो. आणि आता आपण बऱ्याचशा मी सांगू शकत नाही की आहे आपल्याजवळ अशा, म्हणजे भारताबरोबर फाईट करणे, वी आर गुड, टेक्निकली ऑल्सो गुड, इकॉनॉमिक ऑल्सो गुड, आणि मॉरल आणि जे इंटेग्रिटी आहे फायटिंग फोर्सेसची ती पण आता एकदम उच्च दर्जाची आहे. सर नक्कीच, म्हणजे हे ऐकून खूप छान वाटलं. नवीन भारत हा पूर्ण सर्वांगाने तयार झालेला आहे असं आता म्हणायला हरकत नाही. सर हे सगळं असताना आपण बऱ्याच गोष्टींसाठी ऑलरेडी तयार आहोत. तर सायबर वॉर आपण आत्ता एक गोष्ट बोललो, पण त्याच्या पलीकडे अजून असं कुठलं मोठं आव्हान आहे का की जे आपल्यासाठी नाही, हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि आत्ता ह्याला फेस करणं आयदर अवघड किंवा आपण पूर्णपणे तयार नाही आहोत, अशी कुठली चॅलेंजेस आत्ता आहेत आपल्या समोर? मला नाही वाटत चॅलेंजेस आहे, कारण की आपलं जे मला असं वाटत होतं आधी की स्पेसमध्ये विल बी नेक्स्ट वॉर, स्पेस विल डॉमिनेट आणि डिटर्मिन द आउटकम ऑफ नेक्स्ट, असं मला वाटतं. पण नाव वी आर ॲज गुड. आपली इस्रोची कमाल पाहिलीच असेल तुम्ही, तर त्यामुळे असं एक कॉन्फिडन्स आला आहे की येस, दॅट ऑल्सो वी आर मास्टरिंग, आणि झालेलं पण आहे तशा गोष्टीत. आणि त्यामुळे मला नाही वाटत की आता हे फक्त आपण इकॉनॉमिकली कमी पडत होतो. पण सध्या आपली कंडिशन अशी आहे की 2016मध्ये जेव्हा मी दिल्लीला आलो होतो आर्मी हेडक्वार्टरमध्ये, जे सर्जिकल स्ट्राईकचा पोर्शन करून, तर तेव्हा आपली अशी कंडिशन होती, भारताचा एक्सपोर्ट फक्त 135 कोटी होता, डिफेन्स एक्सपोर्ट, आणि आज जवळपास 30,000 कोटी आहे. तर कुठून कुठे आलो आपण, आणि किती पैसे देशाचे वाचवले आपण. आज भारताची निर्मिती 1,70,00,000 कोटी रुपयांची सामग्री तयार होते भारतामध्ये. इट्स अनप्रेसिडेंटेड. सर एक जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा विचारायला आवडेल की आजकाल सोशल मीडियामुळे म्हणूयात किंवा इतकी वेगळ्या स्तरांवरती युद्ध झाली, उरी झालं, आत्ताचं ऑपरेशन सिंधूर झालं, यामुळे ना प्रत्येक नागरिकाला ना एक वेगळ्या प्रकारचं मोटिवेशन ऑलरेडी आलेलं आहे. आणि बरेच यंगस्टर्स जे आहेत ना ते आर्म फोर्सेस जाण्यासाठी आता तयार आहेत. तर अजून जास्तीत जास्त लोकांनी आर्म फोर्सेस जॉईन कराव्यात, आर्मी म्हणा, नेव्ही म्हणा किंवा एअरफोर्स म्हणा, ह्यासाठी तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन द्याल आणि कशी तयारी करायला सजेस्ट कराल? सगळ्यात पहिले हे एक म्हणजे मिथ झालं आहे आपल्यामध्ये की बाई भारताच्या सैन्यसेवेत लोक जात नाही. एक उदाहरण देतो. NDAमध्ये दरवर्षी 400 सीट्स असतात कॅन्डिडेटसाठी. ते कसे होतात की पहिले रिटर्न एक्झाम असते, त्यामधले मग 3,000 लोक सिलेक्ट करतात. 3,000 म्हणून 4 दिवसाची इंटरव्ह्यू असते, मग त्यामध्ये 500-600 होतात, त्यामुळे मेडिकल असते आणि त्याची मेरिट असते. मग ते 400 लोक करतात. मी सांगू इच्छितो तुम्हाला की दरवर्षी NDAला कमीत कमी 6.5 ते 7 लाख बसतात, आणि त्याच्यातून फक्त 400 घेतात. इज टफर दॅन एनी अदर एक्झाम, म्हणजे कॉम्पिटिशनच्या दृष्टीने. मग 7 लाख लोक तयारच आहे ना जायला ॲज अ फोर्सेसमध्ये ऑफिसर बनायला. मग अशी कमी नाही आहे. जर इव्हन रिक्रुटमेंटसाठी, जवानासाठी जर 10 जागा असल्या तिथे जवळ 15,000 लोक तयार असतात. म्हणजे ही जे आपण म्हणतो की नाही तयार, एक अभिमानाची गोष्ट आहे की भारतामध्ये मुलं मुली सगळे तयार आहेत. आता मी इथे एक सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट महाराष्ट्राची
संभाजीनगर आणि नाशिकला मुलींसाठी आहे. तर त्याचा मी प्रेसिडेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला प्रेसिडेंट नियुक्त केला आहे मला. तर जेव्हा इंटरव्ह्यू घेत होतो मी पाहिलं एवढ्या हुशार मुली ज्या मला वाटतं कोणती एक्झाम क्रॅक करू शकतात त्या इंडियाला जायला तयार आहेत. आणि असं बघितलं असं वाटतं की यस आपलं देशाचं भवितव्य चांगल्या हातात स्ट्रॉंग आहे. त्या बऱ्याच मुलींना विचारलं बेटा तू इतकी चांगलं कशाला जाते फौजमध्ये. नाही म्हणे सर मला एअरफोर्समध्ये जायचं आणि म्हणजे त्यांना आहे काहीतरी एअरफोर्स आहे ते जाऊ शकतो हे करू. मी तिला म्हटलं अरे बेटा तू डेंजर पण तुझ्या लाईफला होऊन काही फरक नाही पडत. मग अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं तरुणाईचं तर मला वाटतं त्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा त्यांना फक्त शाबासकी द्यावीशी वाटते. सर नक्कीच. थँक्यू सो मच सर, तुम्ही आमच्या शोमध्ये आलात. आणि खरं तर मला असं वाटत होतं की हा गप्पा कधी संपूच नाहीत, कारण की अजूनही असं वाटतंय की तुमच्या डोक्यामध्ये अजून खूप काही किस्से आहेत जे शेअर करायला तुम्हाला पण आवडेल, आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना पण ऐकायला आवडतील. नक्कीच आपण जमलं तर याचा पार्ट 2 काढूयात असं मला वाटतंय, कारण की हे डिस्कशन कधी संपेल असं मला वाटत नाहीये. पण थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या शोमध्ये आलात आणि तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात. थँक्यू सर. धन्यवाद. मंडळी, आजचं पॉडकास्ट आपण T3 मीडिया सोल्युशन्स यांच्यासोबत केलं. त्यांच्याकडनं आम्हाला खूप सपोर्ट आणि कोऑपरेशन मिळालं. तुम्हाला सुद्धा नवनवीन पॉडकास्ट जर का करायचे असतील तर नक्की यांना संपर्क करा. यांचा नंबर आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय. थँक्यू.